उन्हाळा सुरू झाला, आता उन्हाळा म्हटलं तर बरेच स्किन प्रॉब्लेम आपल्याला जाणवत असतात. तर असं काही स्किन रुटीन तुझं पर्टिक्युलर उन्हाळ्यामध्ये असतं का, किंवा असे काही दादीचे नुस्खे की जे आपल्याला आई आजीनी सांगितलेले आहेत आणि ते आपण पूर्वपार करतो, तसं काही? अगदीच अगदीच. म्हणजे जसं मी म्हणाले की मी 2 लिटर दुपारी 12 पर्यंत संपवतेच. म्हणजे एक वेळ मी कदाचित अन्नाचा कण नाही घेणार, पण ते 2 लिटर मी संपवणार. कारण पोट भरलं असेल तर पाणी नाही फार पिता येत. आणि मग ते 2 लिटर झालं ना माझं, की पुढे जे मी काही पाणी पिते ते बोनस आहे माझ्या शरीरासाठी. बर. त्यामुळे डाएट पण मेंटेन होतं, फार भूक नाही लागत आणि सगळं बॅलन्स्ड होतं. सो आता हा उन्हाळा आहे, तर पाणी तर प्या. फक्त आता उन्हाळ्यात मी काय करते, हे जे पहिलं पाणी असतं, आता माझ्याकडे काचेची बॉटल आहे, ओके. त्याच्यात 4 पुदिन्याची पानं टाका, अर्धा लिंबू पिळा, बर. आल्याचा थोडासा तुकडा चेचा आणि त्या पाण्यात टाका. अच्छा. सो ते पाणी सोबत असतं. ती बॉटल संपली की तो जे काही आहे ते चेंज नाही करायचं, त्याच्यात अजून पाणी टाकायचं. सो ते डिटॉक्स वॉटर मी उन्हाळ्यात जास्त पिते आणि ते खूप हेल्प करतं अख्खे टॉक्सिक शरीरातून बाहेर काढायला. मग स्किन असेल किंवा हेअर असेल, दोघांसाठी दोघांसाठी. मग काही ऍड करा. काही जणांचं मी पाहिलंय की पाण्यामध्ये 4 कलिंगडाचे तुकडे टाकले, मग आपलं संत्र्याचे तुकडे टाकले, तुम्हाला जे आवडतं ते. सो फ्लेवर्ड पाणी प्यायला जरा एक मजा येते. फक्त साखर नका टाकू त्याच्यात.